नम्रताचे नवीनच लग्न झाले होते. सर्वांनीच या लग्नात खूप मस्ती केली होती. नम्रताने सुद्धा एक स्वप्न पाहिले होते तिच्या भावी आयुष्याबद्दल आणि तिच्या जोडीदाराबद्दल. तो सुद्धा अगदी तसाच तिच्या मनासारखा होता. नम्रता ही चांगल्या कंपनीत कामाला होती. लग्नाचा सोहळा छान पार पडला होता. आता सर्वजण घरी परतले होते. पण त्याच दिवशी सासूबाईंनी एक छोटी पूजा ठेवली होती. सर्वजण दिवसभर आधीच खूप दमले होते. म्हणून आमच्या वहिनीने सासूबाईंना सांगितले की आज पूजा करू नका, उद्या सकाळी करा. पण सासूने काहीच ऐकले नाही. त्या म्हणाल्या, नाही नाही, असं कसं करता येईल, ठरवलेली पूजा करावीच लागेल. त्या जरा जास्तच धार्मिक होत्या. त्यांच्यापुढे कोणाचेच काही चालत नसायचे. आणि मग पूजा झाली. दुसऱ्या दिवशी अजून एक एक करून सर्व काही पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मग मला स्वयंपाकघरात गोड पदार्थ बनवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी तो बनवला आणि सर्वांना दिला. सगळ्यांनाच तो पदार्थ खूप आवडला. सर्वांनी कौतुक केले. मलाही खूप छान वाटले. असेच 2-4 दिवस गेले. त्या रात्री अचानक सासूबाई रूममध्ये आल्या आणि म्हणाल्या की उद्या आपल्याला एका मंदिरात अभिषेक करण्यासाठी जायचे आहे. तर तू तयार राहा आणि तुझी पाळी तर येणार नाही ना? नाहीतर ठरवलेलं सर्व काही रद्द करावे लागेल. मी म्हणाले, नाही, अजून तारीख पुढं आहे. पण त्या म्हणाल्या, नाही नाही, नको नको, ह्या लग्नाच्या धावपळीने तुला लवकरच आली तर. त्यापेक्षा तू एक काम कर, ह्या गोळ्या घे, म्हणजे मग काळजी राहणार नाही. असे बोलून तेथून त्या निघून गेल्या. त्यांचे हे असे बोलणे वागणे मला फारसे काही पटले नाही. म्हणून मी माझा नवरा अमितशी या विषयावर बोलले. तर तो म्हणाला, असू दे, आईच्या बोलण्याने तू वाईट वाटून घेऊ नकोस. ती थोडी जुन्या विचारांची आहे, धार्मिक आहे. त्यामुळेच ती हे असं सांगत असते. तसंच कर. आणि थोड्याच महिन्यांचा प्रश्न आहे. एकदा का माझी बदली झाली की मग आम्ही नवीन घरी राहायला जाऊ. तेथून तुलाही कामावर जायला थोडं जवळ पडेल. तोपर्यंत शांत राहा. यावर नम्रताही समजूतदारपणाने हो बोलते आणि जसं सासूबाई सांगतात तशी ती वागायला लागते. त्यांच्या बऱ्याच गोष्टी तिला पटत नसायच्या. त्यांच्या परंपरा, जुने विचार तिला रुचत नसे. पण मग मनात विचार करायची की आपल्याला कोठे इथे कायमचे राहायचे आहे, असे स्वतःला ती सांगायची. असेच काही महिने गेले. दरवेळेस काही सण, घरातील जवळच्या कोणाचे तरी समारंभ, असा कोणताही कार्यक्रम असला की ह्या नम्रताला गोळ्या खाण्यास सांगायच्या, जेणेकरून तिची मासिक पाळी येऊ नये. आणि या सर्वांकडे नम्रता व अमितही फारसे गांभीर्याने पाहत नसायचे. असेच एका महिन्यात तिला पाळी येते. तर सासूबाईंनी तिला वेगळे बसण्यास सांगितलेले होते. ते 5 दिवस तिने कसेबसे काढले होते. त्याच्या पुढच्या काहीच महिन्यात नम्रता आणि अमित एका नव्या शहरात त्यांच्या नवीन घरी राहायला जातात. तेथे कोणाचेही बंधन नव्हते. सर्व आपल्या मनाप्रमाणे जगता येत होते. पण तरीही सासूबाई अधूनमधून नम्रताला सण, पूजा, समारंभ असल्या की बोलावायच्या व नम्रता व अमितही घरी येऊन जायचे. ते त्यांच्या आईच्या वागण्याकडे फारसे लक्ष देत नव्हते. सर्व काही छान सुरू होतं. पुन्हा एकदा जवळच्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात ते जातात. तेव्हा तेथील नातेवाईक विचारू लागतात, अजून बातमी कशी काय आली नाही? लग्नाला आता 2 वर्ष पूर्ण झाले आहेत ना? मग अजून कसली वाट पाहत आहात? त्यांचे हे बोलणे नम्रताला लागते. ती याबाबत अमितशी बोलते. तर अमित बोलतो, अगं त्यांच्या बोलण्यात कुठे येत आहेस? अजून आपले वय आहे ना, मग चिंता कशाला करीत आहेस? पण मला सर्व काही ठीक वाटत नव्हतं. मी सरळ डॉक्टरांना भेटायला जायचे ठरवले आणि आम्ही दोघेसुद्धा त्या दिवशी दवाखान्यात गेलो. डॉक्टरांशी भेट झाली. डॉक्टरांनी चेकअप केलं आणि त्यांनी मला विचारलं की तुझी मासिक पाळी वेळेवर येत आहे का? की उशीर वगैरे होत नाही ना? त्यावर मी म्हणाले, हो, महिन्याला येते. फक्त कधीकधी मी पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात मला. कारण घरी काही ना काही धार्मिक कार्यक्रम, सण वगैरे असतात ना, म्हणून. आणि सासूबाई आग्रहसुद्धा करतात. त्यावर डॉक्टर म्हणतात, अगं तू इतकी शिकलेली आणि सुशिक्षित मुलगी आहेस, तरीही अशा गोष्टींना कशी काय बळी पडलीस? डॉक्टर असं का बोलत आहात? हे नम्रताला सुरुवातीला कळलंच नाहीत. तेव्हा डॉक्टर स्पष्टपणे बोलले की तू गेले काही महिने ह्या पाळी पुढे जाण्याच्या गोळ्या घेत आहेस. त्यामुळे तुझ्या गर्भाशयावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे तू आई होण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. तरीही आपण प्रयत्न करू. पण आता यापुढे अशी चूक करू नकोस.
हे ऐकून नम्रता व अमितला खूप मोठा धक्का बसतो. काय बोलावं काय करावं हेच त्यांना कळत नसतं. नम्रता तर रडूच लागते. स्वतःची तिला लाज वाटू लागली. आपण इतके बेजबाबदारपणे कसे वागलो याची खंत वाटू लागली. त्या गोळ्यांचा काहीतरी साईड इफेक्ट होईल असा विचार सुद्धा तिच्या मनात कसा आला नाही, या विचाराने ती स्वतःलाच दोष देऊ लागली. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.